दक्षिण भारतात प्रसिद्ध असलेल्या माळेगाव यात्रेची सुरुवात दिनांक 29 डिसेंबर रोजी होणार असून यासाठी विविध समित्या गठीत करण्यात आल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करणवाल यांनी पत्रकार परिषदेत दिली। 29 डिसेंबर रोजी देवस्वारीने माळेगाव यात्रेची सुरुवात होणार आहे। 30 डिसेंबर रोजी अश्व, श्वान आदी पशु प्रदर्शन तसेच यावर्षी महिला आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले आहे। 31 डिसेंबर रोजी कुस्ती दंगल, 1 जानेवारी रोजी शंकरपट लोककला महोत्सव, तर दिनांक 2 जानेवारी रोजी बक्षीस वितरण व लावणी महोत्सव होणार आहे। माळेगाव यात्रा 5 दिवस चालणार असून यासाठी भोजन, पाणी पुरवठा, आरोग्य आदीसह अनेक समित्या गठीत करण्यात आल्या आहेत। यावर्षी विशेष म्हणजे येणाऱ्या यात्रेकरूंना सुविधा व्हावी यासाठी माळेगाव येथील विश्रामगृह ते बायपास जोडणारा रस्ता तयार करण्यात आला आहे। घोड्यांसाठी कच्चे रस्ते तयार करण्यात आले आहेत। पाईपलाईनच्या गळतीची दुरुस्ती करण्यात आली आहे। त्याचबरोबर नवीन पाईपलाईनचे देखील काम करण्यात आले आहे। या ठिकाणी असलेल्या तलावाच्या पायऱ्याजवळ पालखी ठेवण्यासाठी ओटा देखील तयार करण्यात आला आहे। कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी सीसीटीव्ही कॅमेऱ्यात वाढ तसेच स्पीकर व्यवस्था करण्यात आली आहे। आरोग्य समितीमार्फत बाईक, अँब्युलन्स तसेच पोलीस ठाण्यात देखील वैद्यकीय पथक तैनात करण्यात येणार आहे। माळेगाव यात्रा प्लास्टिक मुक्त व्हावी यासाठी जिल्हा परिषद प्रयत्नशील असून कचरा कुंड्यांमध्ये वाढ तसेच कापडी पिशव्यांचा देखील स्टॉल लावण्यात येणार आहे। टँकर व्यवस्था, अग्निशमन व्यवस्था करण्यात आली असून यात्रा परिसरात गर्दी होऊ नये यासाठी हॉटेलसाठी विशेष मैदान उपलब्ध करून देण्यात आले आहे। माळेगाव यात्रा परिसरात 8 शौचालय बांधून पूर्ण झाले आहेत, तर 8 फिरते शौचालय देखील ठेवण्यात आले असल्याचे यावेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करणवाल यांनी सांगितले। या पत्रकार परिषदेला जिल्हा परिषदेचे सर्व अधिकारी उपस्थित होते। सर्वांना नमस्कार। मी मिनल करणवाल, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नांदेड। तर येत्या 29 डिसेंबर ते 2 जानेवारी पर्यंत आमच्या नांदेडची सुप्रसिद्ध माळेगाव यात्रा भरणार आहेत। तर यावर्षी आपण जिल्हा परिषदेने तिथे तयारी करून ठेवलेली आहे। जे काय आमचे तिथे रोडच्या कन्स्ट्रक्शन असते किंवा पाईपलाईनची बरोबर चेकिंग असते किंवा तिथे तलावाजवळ पायरी द्यायची आहे, प्लास्टिक बंदी करायची, अशा खूप काय तयारी जिल्हा परिषदेने काढून ठेवलेली आहे। तर यावर्षी आपण सगळ्यांना ही विनंती करतोय की तुमच्या नांदेडची प्रसिद्ध ऐतिहासिक यात्रा आहे, तर माझी विनंती आहे की सर्वांनी तिथे येऊन तिथे दर्शन करावे। या वर्षीच्या माळेगाव यात्राची खास वैशिष्ट्य म्हणून काय सांगता येईल? कशी असणार आहे माळेगाव यात्रा? माळेगाव यात्रा जे असते फार गोरगरीब लोकांची असते। तिथे देशभरातून जे जनावर येतात तिथे खरेदी करायला, विकायला किंवा त्यांचे वेगळ्या वेगळ्या पशु प्रदर्शन असतात। तर यावर्षी सुद्धा तशा खूप सुंदर जनावर तिथे येणार आहे, त्यांच्या प्रदर्शन असणार आहे। तर लोकांनी नक्की त्याला पाहायला यायला पाहिजे। आणि जे एक वैशिष्ट्य जिल्हा परिषद कडे हेच आहे की प्लास्टिक मुक्त आपण करतोय, कारण की तिकडे जे जनावर येतात त्यांना खूप त्रास होते प्लास्टिकची, म्हणून आपण प्लास्टिक महिलांच्या आरोग्याच्या दृष्टीने काय उपाययोजना केल्या जातात? हो, यावेळेस आपण एक तिथे स्टॉल लावतोय जिल्हा परिषद तर्फे आणि सिव्हिल सर्जन तर्फे, ज्याच्यात एक गायनेकोलॉजिस्ट विशेषतः बसणार आहेत। आणि मागच्या वर्षी आम्हाला DPCतून जे ब्रेस्ट कॅन्सरच्या डिव्हाइसेस उपलब्ध झाले होत्या त्याला सुद्धा तिथे ठेवणार आहोत की काय रँडम स्क्रीनिंग झाली महिलांची तर त्यांना सुद्धा फायदा होईल। आणि बाकी जे त्यांच्या रुटीन चेकअप्स असतात ते गायनेकोलॉजिस्ट मार्फत, तर ते सुद्धा आपण करणार। रस्ते आणि काहीतरी वेगवेगळ्या प्रकारच्या सुविधा आपण नव्यानं त्या ठिकाणी निर्माण करतोय असं? तर मागच्या वेळेस सुद्धा आपण एक बायपास दिलं होतं जिल्हा परिषदेने, तर त्या बायपासला आपण रेस्ट हाऊस पर्यंत एक्सटेंड करतोय। त्याचा एक उद्देश असा आहे की गाड्या आल्या मोठ्या तर त्यांना जायला वेगळी जागा राहिली पाहिजे आणि आतून जाता येत नाही त्यांना। आणि ॲम्ब्युलन्सचा एक मोठा कारण होता की जर मंदिरात काही घडलं तर ॲम्ब्युलन्सने बाहेरूनच त्याला काढता येईल, म्हणून आपण तिथे रस्त्याची ही सुविधा केलेली आहे। तिथे यावेळेस ॲम्ब्युलन्सला नेहमीची अडचण असते, म्हणून यावेळेस आपण एक बाईकवर एक आमचे डॉक्टर आणि एक नर्स तसे आपण 8 ते 10 पथक करतोय साधी बाईकवर की ते आतून फिरू शकतात।